स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी काही मी गोष्टी घेऊन आलेले. ज्या मुलांना अभ्यास अवघड वाटतोय किंवा अभ्यासाचा कंटाळा येतोय अशा मुलांसाठी काही मी टिप्स घेऊन आलेले. सर्वात पहिली टिप्स, ज्या वेळेला आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यावेळेला आपल्या असणाऱ्या शेड्यूलचं एक टाइम टेबल तयार करा. टाइम टेबल हा आपल्या प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. आपल्या हिशोबानुसार टाइम टेबल तयार करा. अभ्यासाला ज्या वेळेला तुम्ही बसणार आहात त्यावेळेला त्या ज्या विषयाचा अभ्यास तुम्ही करणार आहात त्या विषयाचं टेक्स्टबुक, नोटबुक, पेन, पेन्सिल या सर्व गोष्टी बरोबर घेऊन ते सर्व बसा. अभ्यास करताना मध्ये मध्ये उठण्याची वेळ आली नाही पाहिजे. ज्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करणार आहात त्या टॉपिकचा अभ्यास करताना तो टॉपिक पूर्ण वाचा. त्याचबरोबर तो टॉपिक पूर्ण वाचल्यानंतर त्याच्यामधील असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करा. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये नोट डाऊन केलेल्या गोष्टी ज्या आहेत ह्या लक्षात राहणं सोपं जातं. त्याचबरोबर ज्या नोट डाऊन केलेल्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या संग्रहित ठेवा, त्या फेकून देऊ नका. आणि परीक्षेच्या काळामध्ये त्या नोट डाऊन केलेल्या ज्या गोष्टी ज्या तुम्ही जर एकदा जरी वाचल्या तर तुमच्या लक्षात राहणं सोपं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करणार आहात त्या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर ज्या नोट्स तुम्ही काढल्यानंतर त्या कमीत कमी 2 ते 3 वेळेला परीक्षेच्या काळापर्यंत 2-3 वेळेला मध्ये मध्ये त्या वाचल्या पाहिजेत. त्याचबरोबर अभ्यास करून झाल्यानंतर किंवा अभ्यास करण्याच्या अगोदर आपण जर 5-5 मिनिट मेडिटेशन जर केलं तर उत्तम ठरेल. कारण अभ्यास करताना मन शांती खूप महत्त्वाची असते. मन जोपर्यंत शांत राहत नाही किंवा मन जोपर्यंत शांत नसेल तोपर्यंत जो केलेला अभ्यास आहे तो आपल्या लक्षात राहत नाही. आणि त्यामुळे मन शांत करूनच तुम्ही अभ्यासाला बसा. आणि म्हणून मेडिटेशन हा त्याच्यावरचा एक उत्तम असा उपाय आहे. त्याच्या पुढची गोष्ट अशी की ज्या वेळेला आपण अभ्यासाला बसणार आहोत त्यावेळेला आपलं जे माइंड आहे हे डिस्टर्ब नसलं पाहिजे. जर किंवा डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या जवळ नसल्या पाहिजेत किंवा ज्या ठिकाणी गोंधळ आहे, गडबड आहे अशा ठिकाणी आपण अभ्यास करायला नाही बसलं पाहिजे. त्यामुळे जनरली आपल्याला अशा गोष्टीपासून आपण नेहमी अभ्यासाला दूर बसा. डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवा. सर्वात महत्त्वाची डिस्टर्ब करणारी अलीकडची गोष्ट म्हणजे मोबाईल हा आपल्यापासून दूर असला पाहिजे. तो अभ्यास करण्याच्या वेळेमध्ये जवळ ठेवू नका. अभ्यास करत असताना आपण ज्या काढलेल्या नोट्स आहेत, ज्या शॉर्ट नोट ज्या आहेत ह्या शॉर्ट नोट आपण परत एकदा त्याला रिपीट करून त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील का हे आपण बघितल्या पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपल्याला सुधारणा करता येत नसतील किंवा काय अडचणी वाटत जर असतील तर आपल्या असणाऱ्या ज्या शाळेचे किंवा ज्या तुम्ही क्लासला जात असाल ते क्लासचे असणारे जे विषय शिक्षक जे आहेत त्या विषय शिक्षकाकडून त्याच्यामध्ये सुधारणा करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बदल करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो तुम्ही स्टडी करणार आहात किंवा जो तुम्ही अभ्यास करणार आहात, ज्या ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करणार आहात तो अभ्यास हा तुमचा स्मार्ट स्टडी असला पाहिजे. अभ्यास जर स्मार्ट जर असेल तरच तो अभ्यास दीर्घकाळ आपल्या लक्षामध्ये राहतो. अन्यथा बऱ्याच वेळेला आपण 2-2, 3-3, 4-4 तास आपण अभ्यास करतो परंतु त्याच्यामधली एखादी गोष्ट आपल्या लक्षामध्ये राहत नाही आणि फक्त आपण सांगण्यासाठी अभ्यास करतो. तर असं होता कामा नये. यासाठी ह्या सगळ्या असणारे ज्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याच प्रकारचे असणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा की जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये सुधारणा होईल. धन्यवाद.